या पृथ्वी तलावरती 84 लाख प्रकारचे जीव राहतात आणि या 84 लाख जीवामध्ये सगळ्यात बुद्धिमंत म्हणून माणसाला ओळखलं जातं. माणूस हा प्राणी सगळ्यात बुद्धिमंत आहे. कसा बुद्धिमंत आहे मित्रांनो, त्यासाठी ही सुंदर अशी गोष्ट आहे की हिरालाल नावाचा एक शेठ होता चतुर, आणि हिरालाल सेठ आणि यमराजाची सुंदर अशी ही गोष्ट आपण ऐकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐक. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट आम्हाला जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट जरूर. तर मित्रांनो, या पृथ्वी तलावरती हिरालाल नावाचा सेठ राहत होता आणि या सेठकडं एक हत्ती होता जंगलामध्ये काम करण्यासाठी. बलदंड असा हत्ती होता आणि या हत्तीकडून हिरालाल काम सगळं करून घेत होता. बघा, बरोबर आयडियाने तो काम करून घ्यायचा. परंतु निसर्ग नियमाने त्या हत्तीचा मृत्यू झाला. आता हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर हत्तीच्या आत्म्याला यमराजाच्या समोर उभं केलं आणि यमराजानं चित्रगुप्ताला सांगितलं की याच्या कर्माचा लेखाजोखा करा, सगळा हिशोब करा मला सांगा. चित्रगुप्तानं सगळा हिशोब केला बघा हत्तीच्या कर्माचा आणि यमराजाला सांगितलं की देवा, याची कर्म सगळी चांगली आहेत. यमराजाने हत्तीला म्हणाला की हे गजराज, तुझी कर्म तर सगळी चांगली आहेत, तुझी काय इच्छा आहे ती बोल, ती इच्छा मी पूर्ण करील. यमराजाचं हे बोलणं ऐकून हत्ती त्या ठिकाणी म्हणाला, हे यमराजा, माझ्या कर्मावरती तुम्ही खुश आहात तर एकच काम करा, मला तुम्ही दुसरा जन्म देणार असाल तर फक्त माणसाचा मला जन्म देऊ नका, दुसरा कुठलाही मला जन्म द्या, की माणसाचा अधिकार माझ्यावरती राहिला नाही पाहिजे. आता हे हत्तीचं बोलणं ऐकून यमराजा आश्चर्यचकित झाले. अरे म्हणली, पहिल्यांदाच मी ऐकतोय की माणसाचा जन्म नको. प्रत्येक जण मला म्हणतोय माणसाचा जन्म पाहिजे, तू तर म्हणतोय माणसाचा जन्म नको, का बरं असं? हत्ती त्या ठिकाणी म्हणाला की मनुष्य हा प्राणी फार हुशार आहे, स्वार्थी येतो, त्यामुळे मला माणसाचा जन्म नको. अरे म्हणले, तू चुकीचं बोलतोय. यमराजा म्हणाले, अरे बघ ना माझ्या समोर, तू सुद्धा डोळ्याने पाहतोय किती आत्मे आहेत या ठिकाणी उभी, त्यांच्या कर्मानुसार मी त्यांना सजा देतोय, पण बघ ना ते काही बोलत नाही. हे यमराजाचं बोलणं ऐकल्यानंतर हत्ती म्हणाला की हे यमराजा, अरे हे जिवंत नाहीत, हे मृत आत्मे, हे काय तुम्हाला बोलणार आहेत? तुम्ही एखाद्या जिवंत माणसाला इथं आणून तर पहा आणि मग त्याची पहा चतुराई. हे हत्तीचं बोलणं ऐकल्यानंतर यमराजा म्हणाला, गजराजा, मी तर माणसाला या ठिकाणी घेऊन येईल, जिवंत माणसाला, आणि ते बी तुझ्या मालकाला आणेल पृथ्वीवरून इथं जिवंत. पण तो जर अतिशय चतुर असेल आणि त्यांनी मला जर फसवलं तर तुझी मी इच्छा पूर्ण करेल, परंतु त्यांनी जर मला नाही फसवलं तर लक्षात घे, तू हरलास आणि तुला परत मी या पृथ्वी तलावरती हत्तीचाच जन्म देईल, माणसाच्या हाताखाली तुला कष्ट करायला लागेल. हत्तीनं आपली सोंड हलवली, हा म्हणलं, आणि यमराजानं त्या ठिकाणी आदेश दिला आपल्या यमदूताला की या पृथ्वी तलावरती जा आणि हत्तीचा मालक हिरालाल आहे त्याला घेऊन या जिवंत. यमराजाचा आदेश ऐकला आणि क्षणार्धात यमदूत या पृथ्वी तलावरती गेले. रात्र झालेले होते ना हिरालाल खाटेवरती आपल्या घराच्या बाहेर निवांत झोपलेला होता. उन्हाळ्याचा दिवस. यमदूतांनी खाट उचलली बघा, 4 यमदूत होते. खाट उचलून अध्यात यमलोकाच्या दिशेने चालले होते. आता अर्ध्यात आल्यानंतर या हिरालालचे डोळे उघडले आणि पाहतोय तर काय, 4 बलदंड असणाऱ्या यमदूतांनी खाट उचलली आणि तो घाबरला. कुठं चालल्यात ही घेऊन? म्हणला, मला कुठं चाललाय घेऊन? यमदूतांनी सांगितलं की तुला आम्ही यमलोकात घेऊन चाललो. एक हत्ती आलाय यमलोकात, हत्तीचा मालक तूच येणार आहे? यमराजानं आम्हाला आदेश दिलाय. म्हणला, मीच आहे मालक, माझा हत्ती तर कालच मेलाय. तरी सुद्धा बघा हा घाबरला नाही सेठ हिरालाल. त्या खाटवरती एक पेन आणि एक पान होतं बघा कोरं, त्यानं काहीतरी त्या पानावरती लिहिलं आणि शांतपणे राहिलात बसून त्याच्या खाट. क्षणार्धात त्या हिरालाल यमलोकामध्ये जाऊन पोचला. यमराजाचा दरबार भरलेला होता आणि या दरबारात गेल्यानंतर सुद्धा बघा हिरालाल घाबरला नाही. बुद्धिमत्ता चालवले. हिरालाल त्या ठिकाणी यमराजाला म्हणाला, मी कोण आहे माहित आहे का तुम्हाला? मला इथं बोलवले. आता हे माणसाचं बोलणं ऐकून यमराजाचे डोळे लालबुंद झाले. म्हणला, तू कोण आहेस? यमराजा म्हणाले. या हिरालालने हातातला आपला कागद नुसता दाखवला पुढं यमराजाला. आता कागद दाखवल्याबरोबर यमराजा ताडकन उठला, आसन खाली केलं आणि या हिरालालला यमराजाच्या आसनावरती बसवलं. देवानं प्रत्यक्षात बसवलं यमराजानं. आणि हिरालालनं त्या ठिकाणी आदेश सोडला की या यमलोकाचा राजा आजपासून मी. हे यमराजा, तू आता राजा नाहीस, तू यमलोकाच्या दरवाजावरती जाऊन बसायचा. आता हा आदेश त्या कागदात काय लिहिले नंतर कळेल आपलं पुढे. यमराजा यमलोकाच्या दरवाजावरती जाऊन बसला बघा आणि हिरालाल सगळा कारभार पाहू लागला. एवढंच नाही तर हिरालालनं आदेश दिला की नरकाचा दरवाजा खोला आणि सगळी नरकातील लोक स्वर्गात येऊ द्या.
नरकाचा दरवाजा बंद करून टाकला बघा. सगळी लोक बाहेर आली, दरवाजा बंद केला आणि सगळी स्वर्गामध्ये दाटी झाली बघा. दररोज वेगवेगळा नियम काढत होता हिरालाल हा. दुसऱ्या दिवशी सांगितलं, चित्रगुप्ताला बोलून घेतलं, म्हणले आज किती लोक आलेत स्वर्गात, सगळ्यांचा लेखाजोखा मला पाहिजे, काय काय कर्म केले ती पाहिजे. आणि चित्रगुप्तानं सगळ्यांचं सांगितलं बघा, एवढी एवढी कर्म केलं त्यांना ही सजा आहे. हिरालालनं सांगितलं सगळ्यांना सजा माफ करून टाका. असं दररोजचं चाललेलं होतं बघा. हत्ती हे सगळं पाहत होता. हत्तीला विचार पडला होता की यमराजा हा सगळ्यांना दंड देतो आणि एवढा असताना सुद्धा आपला हा सेठ हिरालाल यमराजाच्या गादीवरती बसला. हे झाले कसं, असं काय घडलं नक्की, यमराजानं असं कसं त्याला गादीवरती बसवलं, काय नक्की घटना घडली, हे पाहण्यासाठी हत्ती सुद्धा हुशार होता. हत्ती हळूच सोंड हलवत हलवत हिरालालच्या पाशी गेला आणि म्हणाला, मी तुमचा नोकर आहे सेठ, तुमची एवढ्या वर्ष मी सेवा केली, तुमचं काम केलं, तुम्ही मला जरा सांगा की यमलोकाचं राजापद तुम्हाला कसं मिळालं तेवढं सांगा. तर हिरालालच्या घरी बरेच वर्ष हत्ती राहिल्यामुळे हिरालाल त्या ठिकाणी जवळ आला आणि हत्तीच्या कानाजवळ येऊन म्हणाला, एक लक्षात घे, सांगू नको कोणाला तू, आणि सांगणार असेल तर मी सांगणार नाही. हत्ती प्रेमाने एकदा म्हणाला, नाही नाही शेठ मी सांगणार नाही, आणि जर मी सांगितलं तर नोकर म्हणून तुमच्या घरी परत राहील म्हणला. परत हत्तीचा जन्म घेईल, पण नाही सांगणार. हिरालालने सांगितलं, अरे ज्या वेळेला मला यमदूतांनी उचलून आणलं ना, त्यावेळेला त्या कागदावरती मी लिहिलं होतं की यमलोकाची गादी, यमलोकाचं सिंहासन तात्काळ खाली करून या पृथ्वीतलावर येणाऱ्या माणसाला द्या, आणि त्याच्याखाली स्वाक्षरी केलेली होती मी भगवान श्री हरी विष्णूंची. आणि यमराजाने पाहिलं आणि तात्काळ मला जागा दिली म्हणला. हत्तीनं ओळखलं की हा किती हुशार माणूस आहे आणि पैंज मी जिंकणार. आता दररोज वेगवेगळे नियम या यमलोकामध्ये हिरालाल लावत होता. नरकाचा दरवाजा बंद झाला, सगळीकडे गडबड झाली बघा. देवलोकात ही बातमी पोचली. भगवान श्री हरिविष्णू देवांना समजलं की नरकाचा दरवाजा बंद कसा झाला, मी केलेले नियम मोडले कसे जातात. पण हे पाहण्यासाठी प्रत्यक्षात भगवान श्री हरिविष्णू देव यमलोकात आले. आता यमलोकात आल्यानंतर पाहिलं तर यमाच्या दरवाजा आहे यमलोकाचा, त्या दरवाजावरतीच यमराजा बसलाय. भगवान श्री हरिविष्णू देवानं विचारलं की अरे हे यमराजा, तुम्ही दरवाजावरती बसला या ठिकाणी दरवाजासमोर, तर यमलोक कोण चालवत. यमराजानं हात जोडलं आणि देवाला त्या ठिकाणी म्हणाले, देवा तुम्ही असं कसं बोलताय, अहो तुम्ही एका माणसाकडं, पृथ्वी तलावून येणारा एक जिवंत माणूस मी बोलवला होता, त्या माणसाकडे तुम्ही चिठ्ठी दिली, स्वतःच्या हस्ताक्षरासहित सांगितले तुम्ही की यमलोकाचं सिंहासन तात्काळ खाली करा आणि या माणसाला द्या, अशी हस्ताक्षर आहे तुमचं खाली. भगवंतानं स्मित हास्य केलं. भगवंतानं ओळखलं की या माणसानं यमराजाला फसवले. चला म्हणले कोण माणूस बघूया. यमलोकाच्या सिंहासनाकडे भगवान श्री हरी विष्णू आणि यमराजा त्या ठिकाणी येत आहेत पाहून हिरालाल ताडकन उठला. हात जोडून भगवंताला तो म्हणू लागला, देवा मी तुमचीच वाट पाहत होतो, मला या जबाबदारीतून मुक्त व्हायचं होतं, मी तुमचीच देवा वाट पाहत होतो, तुम्ही मालक आहात जगाचे, अशी तो विनवणी करू लागला, स्तुती करू लागला. आणि भगवंतानं स्मित हास्य केलं आणि भगवान श्री हरी विष्णू देव म्हणाले यमराजाला की मनुष्य हा प्राणी किती हुशार आहे बघ, याला सजा मिळणार हे माहीत आहे, म्हणून तो माझी स्तुती करू लागला. या माणसानं तुला फसवलं आणि त्याचं कारण आहे जिवंत माणसाला या ठिकाणी या यमलोकामध्ये तू आणलं. आता हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर यमराजा त्या ठिकाणी म्हणाला, अहो देवा यानं तुमची साक्षरी केली. म्हणला हे सगळे यांनी बुद्धिमत्ता चालवली, मनुष्य प्राणी किती हुशार आहे हे तुला आता समजलं. यमराजानं तात्काळ हिरालालला या पृथ्वीतलावरती खाली पाठवलं. लगेच त्याच्या बुद्धीतून सगळं काढून घेतला. त्याला काही कळालं नाही की आपण स्वर्गात कधी आलो, यमलोकात कधी आलो, हे सगळं विसरून गेला हिरालाल आणि सामान्य माणसाचं जीवन या पृथ्वीतलावरती जीवन जगू लागला. आता याच्यानंतर यमराजा हत्तीकडे गेले आणि हत्तीला सांगितलं की हे गजराजा, खरंच तू बोललास की मनुष्य प्राणी हुशार आहे. म्हणला आता खरंच फार हुशार आहे. भगवंतानं सगळ्यात बुद्धी माणसाला जास्त दिली बघा. यमराजा सांगत होता की एवढ्या दिवस मला वाटत होतं की सगळ्यात देवांना बुद्धी जास्त, बाकी दुसरं कुणाला जास्त नाही, परंतु माणसाला सुद्धा बुद्धी तेवढीच दिलेली. यमराजानं सांगितलं, हे गजराजा तू जिंकलास रे. यमराजा त्या ठिकाणी म्हणाले, आणि तुझ्या इच्छांची पूर्तता मी करतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर माणसाला तर बुद्धी आहे, परंतु हत्ती त्या ठिकाणी म्हणाला, देवा आता मला माणसाचा जन्म द्या. यमराजाने तथास्तु म्हटलं आणि हत्तीला माणसाचा जन्म पृथ्वीवरती परत दिला. तर मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला एकच घ्यायचंय की वेळ कुठली बी येऊ द्या,
फक्त माणसानं बुद्धिमत्ता चालवली पाहिजे. जर बुद्धिमत्तेने विचार करून जर ते कार्य केलं तर ते सिद्धीत जातं बघा. मग कितीही कठीण संकट असू द्या, कुठलीही गोष्ट असून त्याचा सामना करण्याची ताकद बुद्धिमत्तेमध्ये, लक्षात घ्या. एवढंच आपल्याला घ्यायचं या गोष्टीतून. भगवंतानं बुद्धी आपल्याला सगळ्यांना दिली, परंतु त्याचा वापर कसा करायचा हे आपण ठरवायचं. सुंदर अशी गोष्ट जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.